रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पावसामुळे शहरातील परिसर जलमय. किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबोली घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानं दोनही बाजूकडील वाहतूक ठप्प. शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला तर निफ्टी 250 अंकांनी खाली. कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी. 48 तासात पावसामुळे 65 झाडं उन्मळून पडली. झाडांखाली उभ्या असणाऱ्या गाड्यांचं नुकसान. भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का. पाक दूतावासातील कर्मचाऱ्याची हकालपट्टी. तर 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश. सोन्याच्या भावात पुन्हा वाढ. 8 दिवसात 4,000 रुपयांची वाढ. तर सोन्याचा भाव जीएसटी सह 98,800 रुपयांवर. मुंबईसह उपनगरात काल रात्री जोरदार पाऊस. मुंबई, ठाणे, पालघरसाठी येलो अलर्ट जारी. तर मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर. 52 गावातील 205 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. नवी मुंबईत पावसाचा आंबा व्यापाऱ्याला मोठा फटका. बदलत्या वातावरणाचा भाजीपाल्यावर देखील परिणाम. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. माणगावमध्ये दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प. तर वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.